नांदेडमधील लोहा नगरपालिका निवडणूक अतिशय प्रतिष्ठित मानली जाते। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचा पॅनल उभा केला आहे, तर त्याला आव्हान म्हणून जे आहे ते भाजपनं सुद्धा एक तगडा पॅनल उभा केला आहे। आणि आताचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार आपल्यासोबत काय सांगा, राष्ट्रवादीकडून जे आहे ते आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात। मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद नामदेवराव पवार म्हणून मी उमेदवार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मला उमेदवारी जाहीर केली आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष या पदावर उमेदवार म्हणून मी आहे। लोहातल्या विकास कामाच्या संदर्भात आमदार चिखलीकर साहेबांना जवळपास 25-30 वर्षाचा अनुभव आहे आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आपल्याला लोह्यातला विकास साधता येतो आणि ह्या विकास माध्यमातून भारत विकासाचा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि लोह्यामधील जे मूलभूत सुविधा जे आपल्या लोह्याला द्यायच्यात ते आम्ही या येत्या 5 वर्षांमध्ये देणार आहोत। आणि ह्या 5 वर्षांमध्ये ज्या सुविधा आम्ही पाण्याची लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, गार्डन असेल, ज्या वेगवेगळ्या ज्या भागातल्या त्या सुविधा आम्ही उपलब्ध करून येत्या काळामध्ये लोकांना आम्ही देण्याचं मानस आमचं आहे आणि निश्चय पण आहे। आपण बघतोय भाजपकडून जे आहे ते गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांनी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले या नगरपालिकेचं। त्या नगराध्यक्ष सूर्यवंशी नावाचा माणूस नगराध्यक्ष 5 वर्षे होता। त्यांची जी हुकुमशाही, जी हिटलरला लाजवेल अशी हुकुमशाही लोहा शहराने बघितलेली आहे। सकाळच्या पारी दिवसभर झोपायचं, संध्याकाळी फक्त उठायचं। जेव्हा आपण पहिलं म्हणत होतो लहानपणी घुबड घुमतो, पैसा मागतो, अशा पद्धतीनं दिवसा झोपायचं आणि संध्याकाळी फक्त चोरून पैसे घेऊन लोकांचे कामकाज करायचे, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आतापर्यंत शहरानं बघितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षाच्या काळात अनेक जे आहे ते लोहा नगरपालिकेचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले, विकास कामं केले, जनता त्यांच्यासोबत आहे। त्यांनी फक्त एकच मार्गी लावलेले, पैसे खाणे याच्या पलीकडे गोरगरीब लोकांचे पैसे खाणे याच्या पलीकडे दुसरं त्यांनी काहीच केलेलं नाही। तुम्हाला सांगतो, त्यांचा भ्रष्टाचाराचा जर पाडा वाचला तर अत्यंत गरीब माणसांचे घरकुलांचे पैसे त्यांनी दलाल लावून लोकांना जवळपास 15,000 ते 10,000 पासून ते 30,000 त्यांनी लोकांची वसुली केली आणि ते लोकांचे तसेच पैसे आज लोकांना मिळालेच पण नाहीत काही जणाला। अशा पद्धतीने जवळपास 1500 घरकुलांचे पैसे त्यांनी लोकांचे वसूल केले। त्यांनी गुंटेवारीमध्ये भ्रष्टाचार केला, त्यांनी तुमच्या ब्लिचिंग पावडरमध्ये भ्रष्टाचार केला। आणि जर त्यांनी विकास काम केला असेल तर घरामधून त्याला 6 उमेदवार देण्याची गरज नव्हती। त्यांच्याकडे उमेदवारच कोणी जायला तयार नाहीत। अशा लोक त्यांना ओळखू नाहीत की 6 लोक दिलेत तर मग त्यांनी तर तुम्हाला माळेगावमधल्या आपल्या घोड्या बाजारासारखं काम झालं। त्यांचं दस्ती टाकून सौदा होतो माळेगावमध्ये, घोड्याचा सौदा। बाकी बाजारात उजागर होतो, पण माळेगावच्या कुठल्या घोड्याच्या बाजारामध्ये दस्ती टाकून म्हणजे लोकांना कळत नाही, बाजूच्या लोकांना केवढाला ऐकला तो। तशा पद्धतीनं त्यांचं नगरपालिकेमध्ये सगळं अंधारात म्हणजे सगळं मधल्यामध्ये घरातच बसून त्याचं कामकाज झालेलं आहे। त्याच्यामुळे लोक खूप त्यांना वैतागलेत। विकासाच्या फक्त गप्पा मारतात ते, मला पाहन फुलं व्हा, एवढ्याच फक्त गप्पा। जर तुम्हाला सांगतो एवढे लोक वैतागलेत या सावकारी विळख्यातून, यावेळेस जनता त्यांना धडा शिकविल्या राहणार नाही। या सावकारी विळख्यातून लोहा मुक्त होणार यावर्षी निश्चित आहे, लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे। त्यांनी कधीच विकासाच्या गप्पा मारतात तर त्यांनी कधीच रस्त्यावर येऊन कधी पोलीस स्टेशनला गेले नाहीत, रस्त्यावरून सामान्य माणसाच्या दवाखान्यासाठी गेले नाहीत, रस्त्यावर येऊन कधी तहसीलला गेले नाहीत, कधी पंचायत समितीला गेलेत, कधी त्यांनी साधा डीपी द्यायला सुद्धा, मीटर द्यायला सुद्धा त्यांची शिफारस गेलेली नाही। त्यांचा विकासाच्या फक्त ते गप्पा मारतात घरात बसून। त्यांच्या ढाळजमध्ये 4 लोक घेऊन बसायचे, तिथं फक्त त्यांचे हौजी म्हणणारे माणसं जे आहेत तिथंच फक्त गप्पा मारायच्या, असं त्यांचं विकासाचं काम आहे त्यांचं। तुम्ही त्यांच्यावर जे आहे ते गंभीर आरोप करतात, ते जेव्हा लोह्याचे नगराध्यक्ष होते तेव्हा सुद्धा तुम्ही उपनगराध्यक्ष होते, म्हणजे या भ्रष्टाचाराच्या काळात तुम्ही त्यांच्यासोबत होते? बिलकुल त्यांच्यासोबत नव्हतो मी। शहराला चांगलं माहीत आहे, शहरानं जवळून बघितलेलं आहे ते। मी त्यांच्यासोबत कधीच त्यांना समर्थन दिलं नाही। त्यांचं नगरपालिकेला दिवसा येणं राहायचंच नाही। आम्ही दिवसा जाऊन गोरगरीब लोकांचे कामं करायचे, ते संध्याकाळी ऑफिस बंद झाल्यावर ऑफिसला जाऊन बसायचे। आमचा त्यांचा संपर्क असा होतच नव्हता।
बरं, आपण जर बघितलं तर 8 दिवसापूर्वी तुम्ही भाजपात होते, राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीकडून उमेदवार झाले, भाजपा का सोडले अचानक? ह्याच कारणासाठी सोडलो की शहराला आपण म्हणतो एखादी म्हातारी मेले तर चालेल परी काळ सोकाळला नाही पाहिजेत. आपली पहिली जुनी म्हण आहे, म्हातारी मेले चालेल परी काळ सोकाळला नाही पाहिजेत. हा काळ सोकाळू लागला. हा बकासूर जे भ्रष्टाचाराचा आपल्याला कुठेतरी त्यांना धडा शिकवायचा होता, म्हणून मी राष्ट्रवादी चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यांच्या कुटुंबातले जे ते लोहा नगरपालिकेला 6 उमेदवार देण्यात आले, यावरून आपण टीका करतायत. मात्र गजानन सूर्यवंशी असं म्हणतात की हे जे आहे ते वरिष्ठांनी उमेदवार दिले, याचे निकष ठरले होते आणि यातले बहुतांश जे आहे ते नातेवाईक यापूर्वी नगरसेवक होते आणि भाजपातला कोणताही कार्यकर्ता यामुळे नाराज नाही, त्याचबरोबर कोणीही तिकीट मागत नाही. मला वाटतं नांदेड जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व जे आहे त्यांना अंधारात ठेवून त्यांना मला वाटते कुठंच त्यांना माहिती दिली नाही आणि ह्या 6 उमेदवाऱ्या घेतल्या असं मला वाटते. शेवटचा प्रश्न, तुम्ही सुद्धा प्रचारात फिरताना पाहायला मिळतो, ते सुद्धा फिरतात. काय वाटतं, काय चित्र असेल निवडणूक निकालानंतर? निकालाच्या नंतर आमच्या 20ला 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील. नगराध्यक्ष बी त्याच्यामध्ये निवडून येईल आणि जवळपास खूप मोठ्या फरकाने एकतर्फी निवडणुका होतील. मला वाटत नाही की बा संघर्ष होईल किंवा स्पर्धा होईल. बिलकुल नाही, एकतर्फी इलेक्शन आहे. ते लीड असेल तुम्हाला? 100% लीड असेल. 4-5 हजाराच्या फरकानं नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट म्हणून मी निवडून येईल. कारण मी जनसामान्याचा आवाज आहे. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावर होतो, संध्याकाळी 2 वाजेतो मी रस्त्यावरच असतो. सामान्यातला सामान्य माणूस मला भेटू शकतो, परंतु नगराध्यक्ष म्हणून त्यांना कधी सामान्य माणूस त्यांच्या वाड्यावर जाऊन कधी भेटला नाही. मला साधा माणूस बसस्टँडवर मला हात धरून माझं काम करून घेऊ शकतो. लोकांना बघितलेलं आहे, मला रस्त्यावर काम केलेलं, सगळ्या गोष्टीत मी अग्रेसर भूमिकेमध्ये राहतो. सार्वजनिक कामामध्ये अडीअडचणी लोकांच्या कामात मी नेहमीच असतो. ते लोकांनी शहरानं बघितले. शहराला आता घरात बसणाऱ्या माणसाला द्यायची इच्छा नाही लोकांना. लोकांमधला माणूस पाहिजेत, जनसेवक. मालक नको आता लोहा शहराला, चालक पाहिजेत. चांगला चालक जर दिला तर जनसेवक चांगला द्या. त्यांनी काय केलं, मालक स्वतः होण्याची तयारी केली. मालक नको आहे. मालकाचं कसं होतं, एखादी वेळेस आपण चांगली गाडी घेतली मोठी, खूप मोठी, परंतु त्यांना जर चालक चांगला नसेल तर तो खड्ड्यात नेऊन तिथं उतरू शकतो. अशा पद्धतीनं चालक सुद्धा चांगला द्यावा लागते. मालक देऊन काही फायदा नाही. आजकाल मालक नको आहे, चालक लोकायला पाहिजेत. चांगला चालक म्हणून मी काम करू शकतो, लोकांमध्ये जाऊ शकतो, लोकांमध्ये राहतो रोज मी. म्हणून मला लोक देतील ही मी अपेक्षा नाही, मला निश्चय पण आहे. लोक मला मतदान करतील, कारण लोकांच्या मनातला मी जनमानसाचा आवाज आहे. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार होते, तर भाजपाच्या वतीनं गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. खरं तर भाजपातून जे आहे ते राष्ट्रवादीत आल्यानंतर शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यांनी जे आहे ते गजानन सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय आणि माझा विजय निश्चित आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लोहा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.